नमस्कार, मी ॲडव्होकेट किरण पाटील. आज आपण रजिस्टर मॅरेज किंवा कोर्ट मॅरेज या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर बऱ्याचदा लोकांचं या विषयाच्या बाबतीत कन्फ्युजन असतं की रजिस्टर मॅरेज म्हणजे काय किंवा त्याची काय प्रोसिजर असते. तर त्याची थोडक्यामध्ये माहिती आपण घेऊ. ज्याला कोर्ट मॅरेज आपण जनरल भाषेमध्ये म्हणतो त्यालाच कायद्याच्या भाषेमध्ये रजिस्टर मॅरेज म्हटलं जातं. कारण हे मॅरेज रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन हे मॅरेजची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट केली जाते, म्हणून त्याला रजिस्टर मॅरेज म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये कायद्याने जो स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे त्याच्या खाली कंडिशन्स ज्या आहेत त्या कोणत्या कंडिशन आहेत त्या आपण बघू. आता रजिस्टर मॅरेज ॲक्ट खाली जर तुम्हाला म्हणजे रजिस्टर मॅरेज जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे कोणी होणारे पती पत्नी आहेत, जो कोणी मुलगा आहे की मुलगी आहे, त्यांचं वय जे आहे त्यापैकी मुलाचं वय 21 असणं जरुरी आहे आणि मुलीचं वय 18 वर्ष कंप्लीट होणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट अशी की मुलगा किंवा मुलगी दोघंही त्या लग्नासाठी त्यांची जी कन्सेंट आहे म्हणजे त्यांची जी परवानगी आहे ती देण्याकरता ते सक्षम असले पाहिजेत. आता सक्षम असले पाहिजेत म्हणजे काय, तर त्यांना कुठल्याही अशा प्रकारचं मेंटल डिसऑर्डर नाही पाहिजे की जेणेकरून ती लग्नासाठी जी परवानगी देण्याची जी सक्षमता आहे ती त्यांच्याकडे नसेल तर ते लग्नासाठी पात्र नाही आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की ते सक्षम आहेत परवानगी देण्यासाठी, परंतु त्यांना अशी काही मेंटल डिसऑर्डर आहे की ते मुलांना जन्म देणं किंवा जे काही अशा प्रकारची मेंटल डिसऑर्डर आहे जी क्युरेबल नाही आहे. तर अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना जे कोणी मुलगा कोणी मुलगी आहे त्यांना या लग्नासाठी रजिस्टर लग्नासाठी पात्र धरण्यात येणार नाही. किंवा त्याच्यामध्ये अजून एक असं आहे की मुलगा किंवा मुलगी यांना रिकरंट इन्सॅनिटी किंवा एपिलेप्सीचे अटॅक येतात, म्हणजे फिट येणं किंवा वेड्याचे झटके येणं अशा प्रकारचं जर काही डिसऑर्डर असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये पात्र धरण्यात येणार नाहीत. आता याच्यामध्ये प्रोसिजर बघायची झाली तर मुलगा किंवा मुलगी हे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहतात त्या डिस्ट्रिक्टमध्ये जो कोणी मॅरेज ऑफिसर असेल त्या डिस्ट्रिक्ट लेवलला, तर त्या मॅरेज ऑफिसरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता किमान एक तरी पती किंवा पत्नी याच्यापैकी एक तरी त्या डिस्ट्रिक्टमधला रहिवासी असावा अशी अट आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला कसं आहे की मिनिमम त्याच्यामध्ये 30 दिवसाचं वास्तव्य त्या डिस्ट्रिक्टमध्ये असणं आवश्यक आहे. तर प्रोसिजर बघायची झाली तर सुरुवातीला त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला हे जे काही लग्न करायचं आहे, रजिस्टर मॅरेज करायचं आहे त्या संबंधी जी नोटीस आहे, नोटीस ऑफ इंटेन्शन ज्याला म्हटलं जातं, ती नोटीस तुम्हाला त्या मॅरेज रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जाऊन द्यायची आहे. तर त्या नोटीसमध्ये काय आहे की तुम्हाला ती नोटीस ती जी फॉर्मॅट दिलेला असतो त्यामध्ये तुम्हाला ती नोटीस द्यायची आहे आणि ती नोटीस मिळाल्यानंतर त्याची नोंद जी काही आहे ती मॅरेज ऑफिसर त्याच्या नोटीसचं जे रजिस्टर बुक असतं त्याच्यामध्ये ठेवत असतो. आणि ही जी नोटीस आहे ती 30 दिवसाची नोटीस असते. आणि हा जो 30 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी अपॉइंटमेंट मिळते. आणि ती अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर जी काही तुम्हाला तारीख दिलेली असेल त्या तारखेला तुम्ही किमान 3 विटनेस त्याच्यामध्ये घेऊन जायचे आहेत. आणि 3 विटनेस आणि जे कोणी पती पत्नी आहेत त्यांनी तिथे एकत्रित जाऊन डिक्लेरेशन फॉर्म भरायचा असतो. आणि तो डिक्लेरेशन फॉर्म त्यांनी साईन केल्यानंतर मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर जो आहे तो त्याच्यामध्ये सर्टिफिकेट इश्यू करतो आणि त्या सर्टिफिकेटच्या वरती पती पत्नी त्याच्यानंतर जे 3 विटनेस आहेत त्यांच्या सह्या घेतल्या जातात. आणि हे जे काही डिक्लेरेशन आहे त्याच्यानंतर हे मॅरेज सर्टिफिकेट आहे हे दोन्ही मॅरेज ऑफिसर कडून काउंटर साईन केलं जातं. तर अशा प्रकारे हे मॅरेज रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे. आता याच्यामध्ये जी नोटीस दिली जाते 30 दिवसाची आपण जी बघितली
की 30 दिवसाची नोटीस कशासाठी दिली जाते, तर त्याच्यामध्ये त्याचा हेतू असा आहे की ह्या 30 दिवसामध्ये जर कुणाला काही हरकत घ्यायची असेल तर त्या 30 दिवसाच्या आत त्यांनी घेतली पाहिजे, आणि जर अशी हरकत घेतली तर त्याच्यावरती 30 दिवसानंतर जी काही तारीख दिली जाईल त्यावेळेला जो कोणी हरकत घेणार आहे त्याची हरकत लक्षात घेऊन त्याच्यावरती मॅरेज ऑफिसरला निर्णय घ्यायचा असतो, आणि जर त्याची हरकत ग्राह्य धरण्यासारखी नसेल तर जे काही सदरचं लग्न आहे तो मॅरेज ऑफिसर त्याच्यामध्ये रजिस्टर करू शकतो. परंतु त्याला ती जर हरकत योग्य वाटली आणि ग्राह्य वाटली तर ते मॅरेज रजिस्टर करायला तो नकार देऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये पती पत्नी जे काही आहेत त्यांनी तो जो काही त्यांनी दिलेला निकाल आहे त्याच्या विरुद्ध अपील करू शकतात, आणि अशा अपीलचे अधिकार डिस्ट्रिक्ट कोर्टाला आहेत. मात्र जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट अशा अपीलामध्ये निर्णय देतो त्यावेळी जे काही त्याचा निर्णय असेल, निकाल असेल, तो मात्र मॅरेज रजिस्ट्रारवरती बंधनकारक आहे, आणि तोच निर्णय फायनल निकाल मानला जाईल, आणि त्यानुसार मॅरेज रजिस्ट्रेशन करावं की नाही करावं या बाबतीत मॅरेज ऑफिसरला डायरेक्शन दिल्या जातील, आणि त्याच्यावरती बंधनकारक असतील. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर आहे. तर जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर तुम्हीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.